बॅटिंग करेल, गोलंदाजाला शांत करेल का, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहू शकताय जे सजलेलं आहे. ऑफसाईडचा आपण विचार करूया. इथे थर्ड मॅन ठेवलेला आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडचा विचार केला तर फाईन आहे आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे. आणि आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. अशी ही व्यूह रचना आपण पाहू शकताय. प्रशांतच्या विरुद्ध ही व्यूह रचना आपल्याला पाहायला भेटत आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. अगोदरच आपल्याला उशीर झालेला आहे. अजूनही आपल्याला तीन मॅचेस कव्हर करायचे आहेत. गेम ऑन. देऊया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या क्रिकेटच्या पटलावरती सरपंच चषकामध्ये 20-25 ला आपण चांगली कामगिरी कराल. पहिला बॉल अगदी पावलांवरती, अगदी लाऊडचा पील पाहायला भेटले पंचांचं बोट. इथे मात्र आकाशामध्ये खिंडीत पकडलं, वेटीस धरलं, खोत्याचं नव्हतं झालं आणि फलंदाज बाद. दादा आपण पाहू शकताय सुलतान कुंगले आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. प्रशांत आज मात्र शांत झालाय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रशांत महासागराचा विचार केला तर तो शांत महासागर आहे. परंतु या क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिले तर प्रशांत बॅटिंगचा आपण विचार केला तर अगदी खवळलेला असतो. परंतु या प्रशांतला शांत केलंय. पहिला गडी बाद झाला, अगदी शून्यावरती गोल्डन डकचा शिकार झालाय प्रशांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश. इथे मात्र पुन्हा एकदा युमेस आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजून एक विकेट जर घेतला तर गोरख पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज
विशालसाठी ही सुवर्ण संधी. फलंदाज मनोज आलाय. आतापर्यंत आपण पाहिले तर 0 धाव आहे. प्रथम फलंदाजी करत आहे मैदानाच्या आतमध्ये DSC आमणे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला होता तो निर्णय निष्फळ ठरत आहे सध्या तरी आपण पाहिलं तर. परंतु DSC आमणे संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. आमणे लोणे परिसरातील हा जबरदस्त संघ आहे. परंतु इथे कमबॅक करावं लागेल. विशाल जो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे आणि त्याच्यासाठी प्राइज देखील अनाउन्स केलेला आहे श्री गोरख पाटील यांच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. गोलंदाज विशालनं तिसरा गडी बाद. इथे पुढचा बॉल देखील आपल्याला छान पाहायला भेटला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते गोलंदाज विशालच्या वतीनं. चारे मुंड्या चित्त केलंय. पूर्णपणे शांत ठेवले, जकडून ठेवलेला आहे. हात खोलू देत नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु आपण पाहू शकताय आणि हा येतोय फलंदाज. आणि चेंडू मात्र एका टप्प्याच्या साहाय्यानं 4 धावांसाठी चौकार. आवश्यकता आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय श्री गुरुनाथजी फिरगाणे साहेब. तसेच आपण पाहू शकता या श्री पप्पू रणदवी साहेब देखील उपस्थित आहेत. सचिन म्हात्रे देखील आहेत. श्री गोरख पाटील, श्री हनुमान पाटील, श्री अजय पारदिया आणि श्री निवृत्ती दिलीप फिरगाणे जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गई 4 चांद, महफिल सवर गई, अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. तर नक्कीच 2 धावांनी जे मात्र आपण पॅनलाइज केलं होतं जांभूलपाडा संघाला. अकरा प्लस 2 अशा प्रकारे या धावा इथे मात्र आपण पाहू शकता. 13. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा. 2 धावांची पॅनल्टी जी मात्र आपण पाहू शकता श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला. एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटच्या पटलावरती. ज्याप्रमाणे तुम्ही जर अशा प्रकारे चुका कराल तर हा सामना देखील गमवू शकाल. इथे आडव्या पॅडनं पटका जबरदस्त खेळ आहे. गॅप मधून चेंडू मात्र चाललाय 4 धावांसाठी. आलाय चौका.
देवेंद्रनं अगदी चांगली इनिंग साकारली तर या झेलच्या चर्चा नक्कीच पाहायला भेटतील. जांभूलपाडा गावामध्ये चर्चेला उधाण येईल. दोन्ही संघ अगदी जबरदस्त आहे. DSC आमनेपाडा संघ देखील या ठिकाणी कमबॅक करू शकतोय आणि कमबॅक देखील केलेला आहे. इथे जबरदस्त फटका, भीमटोला, वज्रटोला, षटकार. मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. अगदी पहिल्या षटकामध्ये थोडासा कठीण काळ होता परंतु देवेंद्रनं कमबॅक केलं. इथे फिरवायचा होता चेंडूला, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. इकडे जर आपण पाहिलं तर अगदी खेळाडू कक्षावरून चेंडूला उडवायचा होता. खेळाडूंना सांगतोय या ठिकाणी फलंदाज देवेंद्र की मी खेळपट्टीवरती आहे, तोपर्यंत चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न करेन. इथे मात्र आपण पाहू शकता डेड बॉल, थोडासा पावलांचं समीकरण चुकत आहेत सुरेश पारधी. अगदी या विभागामध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांनी पटकावलेली आहे. स्क्वेअर कट केला, अगदी जबरदस्त फटका, गॅप मधून चेंडू चाललाय दणदणीत खणखणीत, कवताला आग लावत 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. P1चं हे दुसरं षटक आहे. ओ इथे फटका, बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न, तिकडे हवेमध्ये फटका फसलाय. ओहो, काय तिथे मात्र होत आहे. कदाचित त्या ठिकाणी सूर्याचा जी किरण आहेत त्या किरणांनी कुठेतरी सुरेश पारधी इथे मात्र बीट झाला. अगदी 2 झेल जे मात्र त्यांनी सोडलेले आहेत. परंतु क्रिकेटच्या पटलावरती अगदी आपण पाहिले तर इथे अपयशाला स्थान नाहीये. पंचांना मी विचारतो की धाव या ठिकाणी घेतली का? धाव घेतलेली नाहीये परंतु 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. देवेंद्रचा जो झेल मात्र होता, वाघाची शिकार इथं करता आली असती परंतु तसं झालं नाहीये. चुकांवरती चुका इथे मात्र होत आहेत. श्रीरामे स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या वतीनं DSC आमने संघाचा आपण जर विचार केला तर या चुकांचं मात्र ते स्वागत करतील आणि सशासारखं अगदी हातापायाला मुके घेत असतील. हे दोघी खेळाडू आपण पाहिलं तर अगदी सागर आणि प्रशांत. ओ जबरदस्त फटका, त्या ठिकाणी गॅप सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे एका टप्प्याच्या साहाय्याने परंतु आउटफील्ड स्लो झाली त्या ठिकाणी. परंतु अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी नक्कीच पाहू शकते. 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होत असताना धावसंख्येत होतोय भर. आमच्या समेत जयेश कांबेरे जोडतायत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, काल देखील जोडले होते आणि थोडंफार सहकार्य करणं मात्र गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 30 धावा आहेत. सागर, ओ सागरसाठी हा बॉल खोलवट टप्प्याचा होता. ड्राईव्ह केलाय त्याला, चेंडू चाललाय लॉंगॉनकडे. डीप मध्ये एकच धाव मिळेल कारण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर ऑन साईडचा विचार केला तर इकडे लॉंगॉन, वाईट डिश लॉंगॉन आणि मिड विकेट स्क्वेअर लेग ठेवलेला आहे फलंदाज सागर आणि देवेंद्रसाठी. आता मात्र स्ट्राईकवरती देवेंद्रला तुम्ही पाहू शकता. अगदी जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. 2 षटकार 2 चौकार ठोकले. अगदी 20 धावांवरती तो बॅटिंग करतोय. इथे स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटला. आडव्या बॅटनं अगदी ओरिजेंटल फटका खेळायचा होता. तिथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये देवेंद्रला. इथे मात्र भीट केले गोलंदाज विशाल. आतापर्यंत 3च धावा खर्च करतोय. इथे लॉर्ड फुलटास बॉल होता, गॅप मध्ये जाईल का नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षक. जितक्या वेगानं चेंडू त्या ठिकाणी टोलवला तितक्या वेगानं चेंडू तिथे मात्र हाताळला देखील आणि फेकलाय देखील. एका चेंडूवरती 3 कार्य आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या पोचतीये 31 या आकड्यावरती.
आतापर्यंत आपण पाहिलं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 10.0ची सरासरी खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू दी बॉलर खेळलेत. एकही धाव मिळणार नाहीये कारण की ज्या वेळेला बॉलरच्या हातामध्ये चेंडू आला. धावसंख्या 31 धावा. देवेंद्र या षटकामध्ये कुठेतरी आपण जर पाहिलं तर विशाल त्याला मात्र शॉर्ट सिलेक्शन करू देत नाही. गॅपमध्ये तिकडे मात्र नक्कीच, परंतु अगदी वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. इथे मात्र घात घेऊ शकता का? आणि पुन्हा एकदा चुकी झाली आहे. सलगची ही तिसरी चुकी. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला विजयाच्या दारापासून दूर नेईल. अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती कराल तर तुम्ही मात्र या सामन्याला मुकाल आणि तेच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल या क्रिकेटच्या पटलावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर पॅनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत. 2 धावा. दोन धावांची पॅनल्टी दिलेली आहे. 12वा प्रतिनिधी आहे. चला नक्कीच चुकीची दुरुस्ती. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 36 धावा. देवेंद्र आणि सागर स्ट्राईकला देवेंद्रला आपण पाहू शकताय. इथे जबरदस्त फटका फेकून दिला. चेंडू सीमा पार आओ आर पार. रामदेव बाबा पतान फलंदाजाच्या पॅटवरती चेंडू ज्या वेळेला मिडलिंग होत असतो त्यावेळेला त्या फलंदाजाच्या कानामध्ये एक अशी मधुर वाणी येत असते आणि ती मधुर वाणी देवेंद्रच्या कानामध्ये पडते आणि तो बरसतोय. अगदी आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं देवेंद्रनं मात्र 3 षटकार ठोकलेले आहेत. अगदी 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत आहेत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी उंच गेलाय. गेंद चलिए साजन के ससुराल 6 रन के लिए. कॉल लावलेला नाहीये. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी कार्पेटच्या सहाय्याने, परंतु चांगले क्षेत्ररक्षक फेकी देखील चांगली होती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहू शकताय. सश्याच्या चपळाईनं चित्त्याच्या वेगानं धावा देखील एकवटल्या जात आहेत. ज्याप्रमाणे हवाई फायर होत आहे त्या ठिकाणी जमिनी लगेच फायरिंग देखील होत आहे. फलंदाज देवेंद्रच्या वतीनं पुढचा चेंडू भावेश. इथे पाऊस घेतला त्या ठिकाणी देवेंद्रनं. पहिला चेंडू हेरला चेंडूला आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी व्हाईट बॉल. धावसंख्येत होतोय भर.
धावसंख्या पोचतीये 53 या आकड्यावरती. पुढील बॉल इथे मात्र जबरदस्त, परंतु चेंडू हवेमध्ये आहे आणि आता मात्र चूक होणार नाहीये. आणि या चुकीची दुरुस्ती इथे मात्र केली आहे. चांगला झेल तिथे कॅरी करत असताना मात्र डगआउटच्या आसऱ्याला पोचलाय. वादळ थांबलंय मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर भावेश पारदिया यांनी जर 3 गडी बाद केले, विकेट हॅट्रिक जर घेतली तर गोरख पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाज भावेश आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती देखील भावेश आहे. इथे भावेशवरती चढवलाय हल्ला, फेकून दिला चेंडू सीमा पार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर 6 धावा विशालनं खर्च केला, चांगली गोलंदाजी केली, परंतु भावेशवरती इथे आक्रमण चढवलाय. 23 धावा त्याने खर्च केल्या. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर आता 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय. हे वादळ रोखण्यासाठी भैरवी षटक आहे आणि या षटकामध्ये DSC आमनेसंग धावा काढणार नाही तर नवलच असेल. परंतु या षटकामध्ये जर कमबॅक झाला तर कदाचित श्रीरामी स्पोर्ट जांभूलपाडा संघ देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे, ते देखील धावा चेस करण्याचा प्रयत्न करतील. चांगला फटका बॉटमॅनचा वापर, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आले होते, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू चाललाय. 4 धावा. मंजिल आहे आसमान की. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 63 धावा. ओ जबरदस्त. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेशचा, थोडासा नाराज देखील राहिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॅकअप दी लेंथ होता, ती लेंथ मात्र या ठिकाणी ओळखली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. येतोय डॉट बॉल. इथे मात्र फटका फसलाय का आपण पाहू शकता. या विकेट एरियामध्ये चेंडू आहे, एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केलं गेलं. एकच धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकत असताना 64 धावा. अगदी आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये देखील चांगल्या धावा जमवल्या होत्या या स्पर्धेमध्ये. अगदी पहिल्या मॅच मध्ये चांगल्या धावा जमतात. MD कोसले संघाने देखील 77 धावा जमवल्या होत्या. इथे विकेट किपर थोडीशी बीट झाली त्या ठिकाणी. ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी खूपच लांब होता त्या ठिकाणी. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडून विकेट किपरनं मात्र उडी घेतली होती, परंतु चेंडू मात्र काही हातामध्ये गारद करू शकले नाहीये. इथे फटका आपण पाहू शकता. अगदी बॉटम हॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र हवेच्या साहाय्यानं सीमा पार. 6 धावा. ज्या फॅन क्लब गावदेवी वावेगर संघ इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. इथे बॉल स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉल पाहायला भेटला. अगदी
जबरदस्त चेंडू आणि याचबरोबर 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 70 आणि 71 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सुस्वागतम. आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री पप्पू रणधवी साहेब यांचे देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया. महेंद्रजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री सचिन म्हात्रे साहेब. तर महेंद्र कांबेरे आपण आज तर नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय श्री गोरख पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. आपली उपस्थिती आमच्या या मंचावरती आपण दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. महेंद्रजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेत आहोत. तसेच श्री हनुमानजी पाटील आपल्यामध्ये, हनुमानजी पारदी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. निवृत्ती तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री निवृत्ती दिलीप फिरगाणे यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. संदेश महेंद्र कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊया. मित्रांनो, अत्तर आणि कपड्याला सुगंधित करणे काही मोठी गोष्ट नाहीये, पण आयुष्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होत, आपल्या कर्तृत्वाने, कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्याचं जीवन सुगंधित करणारे हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज मात्र उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्री गुरुनाथजी फिरगाणे साहेब, आपलं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत. आणि दरम्यान आपण मॅचकडे वळूया. आपल्या विभागातील एक बुलंद आवाज आणि सातत्याने आम्ही त्यांना आमचं गुरुवर्य मानतोय, मनोज कारवे सर. ऐकूया क्रिकेटची उर्वरित कहाणी मनोज कारवे सरांच्या जुबानी. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद. थँक्यू सो मच राजू जाधव सर. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक सन्मान स्वागत आपण केलेलं आहे. आणि आपले लाडके मायबाप, उपस्थित प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र सुरू आहे, सामना अगदी रंगणार आहे. 70 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये नेहमीप्रमाणेच भावेश पारधी आणि अजय पारधी. 71चं टार्गेट आहे. 70 धावा कंप्लीट केल्यात. आणि पहिला चेंडू भावेश जोशीकडून. ओ, चेंडू ओव्हर पिच होता, लॉबचा प्रयत्न केला आणि मिड ऑफ रिव्हर्स मध्ये जात असताना झेल टिपलाय. अक्षरशः मोठा गडी गारद केला भावेश पारधी नावाचा. इथे शार्क मासा गळाला लावलाय भावेश जोशीने. चेंडू दिला तो स्विंगिंग होता, एअर स्विंगिंग झालं होतं. हवेमध्ये स्विंग करण्याची क्षमता भावेश जोशीकडे आहे. आमने प्रीमियर लीग मध्ये अगदी जबरदस्त कार्य ज्याने केलं होतं तो भावेश जोशी.
2 दिवसात ही स्पर्धा होती. जबरदस्त फॉर्मॅट होता 8 संघांचा आणि अगदी जत्राच होती एक प्रकारे आमनेगावची. ती स्पर्धा करत असताना खूप मजा आली होती आणि त्यानंतर जांभूळपाडची स्पर्धा कव्हर केली. श्री गणेश चषक जांभूळपाडा त्या स्पर्धेत सुद्धा 3 दिवस मजा आली. सन्मान्य सुनीलजी दळवी साहेबांचं आगमन, MD फाउंडेशनचे संस्थापक आणि आमचे परम मित्र, कोसले संघाचे अनबानशान, कोसले गावचे अक्षरशः चांगले समाजसेवक, चांगले बिझनेसमॅन मिस्टर सुनील सेठ दळवी साहेब, आम्ही आपलं स्वागत करतोय. हा चेंडू फसवलं, आउट स्विंग झाला. याला लेग कटर म्हणतात. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. सुनील सेठ दळवी साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सकाळी सुद्धा आले होते. त्यांचा संघ पहिल्याच सामन्यामध्ये जिंकला होता आणि आता ते पुन्हा एकदा आपल्यामध्ये उपस्थित. हा पुढचा चेंडू भावेश जोशीकडून फुल टॉसला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु लेजी स्ट्रोक आहे. सहज स्ट्रोक मारला, त्याच्यामध्ये हेफट नव्हते आणि फलंदाज अजय पारधी बाद. गुरुनाजी फिरंगी साहेब सुद्धा सरप्राईज झाले असेल की हे काय चाललंय, कारण ते सुद्धा असतात त्या परिसरामध्ये. प्रत्येक गेम बघायला आम्ही सुद्धा असतो कॉमेंट्रीला आणि जांभूळपाडा संघ तो वाटत नाही सर. आजच्या दिवसामध्ये जरा वेगळंच वाटतंय. सुरेश पारधेनी पण बऱ्याचशा त्या ठिकाणी मिस्टेक्स केल्या. बॉलिंग करताना त्यांनी छोट्या पावलांचा वापर केला जो चांगला मीडियम फास्ट आहे. आणि या ठिकाणी अजय पारधी तगडा यानेच कोसल्या गावामध्ये हाकार माजवला होता. सुनील दळवी सेठला सुद्धा माहिती आहे की काय जबरदस्त अजय पारधीने त्या लीगमध्ये धुमाकूळ घातला होता. 50 धावा 2 वेळा तरी ठोकल्या होत्या धर्मवीर प्रीमियर लीगमध्ये कोसल्या ठिकाणी. ती स्पर्धा सुद्धा कव्हर केली होती. 3 दिवस मजा आणली होती. परंतु आज तो जांभूळपाडा संघ वाटत नाहीये आणि इथे मागच्या वर्षी क्वालिफाय झालेला संघ आहे, पण तो हरकत नाही, सामना अजून संपला नाहीये. आता कुठे सुरुवात झाली आहे. W0W म्हणजे विकेट 0 विकेट, धाव एक पण नाहीये. टार्गेट 71 धावांचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन म्हात्रे, चांगला प्लेअर आहे सचिन. GPL मध्ये खूप ज्याने चांगली परफॉर्मन्स दिलं होतं. हो, यावेळेला टर्न केलाय, हुक केलाय, चेंडूला पाठवलंय. खेळाडू कक्षामध्ये सांगत असताना मैं हूं ना अभी तक मैदान में. पंच पाहत असताना हा चौकार की षटकार दिलाय, सिक्सर. खेळावं लागेल. यशस्वी होण्यासाठी तुमच्या मनात पाहिजे की तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा. अडथळ्यांना झुगारून तुम्हाला पुढे पॉझिटिव्ह माइंड मध्ये खेळायला लागेल आणि तुमचं ध्येय अगदी नजरेसमोर घेऊन खेळावं लागणार आहे. कठोर परिश्रम करावे लागतील. स्वप्न तुमचे आहेत, परिश्रम सुद्धा तुमचाच पाहिजे. तो परिश्रम सुरू झालेला आहे सचिन म्हात्रेकडून. उर्ध विकेट भावेश जोशीचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. उचली करणार चेंडूला टर्न करायचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. स्वतः भावेश जोशीच आपल्या फॉलतूमध्ये कव्हर करतायत. चांगली उचली दिली, कारण उंच पुरा भावेश जोशी हा गोलंदाज आहे जो कधी पण सामन्याला कलाटी देऊ शकतो. जसं त्याच्याच कॅप्टनने सांगितलं होतं की हा आमचा ट्रम्प कार्ड आहे, आयकॉन प्लेअर आहे. आमने प्रीमियर लीग सुद्धा ज्यांनी गाजवली होती, राकेश पाटीलनी गाजवली होती, पारस संतोष जोशीने गाजवली होती, ईश्वरला केने साहेबांचा पोरगा कनिष्ठने सुद्धा गाजवली होती. शॉर्ट ऑफ लेन, परंतु उचलता आला नाहीये. मिस्टोक होते, थोडंसं अर्ली खेळले आणि बघा शॉर्ट्स केले. एकला क्षेत्ररक्षक तैनात आणि काय लेझीपणा, काय झालंय. ओ, अक्षरशः मला वाटतं की मला स्वतःला चिमटा काढायची वेळ आहे की हा तो जांभूळपाडा संघ नाहीये. दिस इज नॉट ओरिजिनल जांभूळपाडा टीम. श्रीराम स्पोर्ट्स. फलंदाज बाद होते सचिन.
चा इशारा पंचांचा. संजय सुतार देर. धावसंख्या इथे 9 ऑन द बोर्ड. यावेळेला कडक शॉट अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून पाणी टाकलंय, शांत केलंय आणि मैदान इथे तापवलंय. तप्त षटकार. तुमची यशस्वी होण्याची इच्छाही तुमच्या अयशस्वी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, परंतु तो कालपेक्षा, सकाळपेक्षा, आधीपेक्षा आता अधिक चांगला पाहिजे. तो तुम्हाला आता प्रदर्शन करायची वेळ आली, तो तुम्हाला परफॉर्मन्स द्यायची वेळ आली. कारण अंधार पसरलाय आणि अंधारामध्ये जो चमकतो तो खरा हिरा असतो. हिरा बनण्यासाठी आता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. षटकार आलाय, पुण्यात सज्ज झाला, परंतु या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन आणि झेल सोडलाय की सामना सोडलाय. विकेट किपरच्या मागे लेग स्लिपने झेल सोडला आणि भावेश जोशी त्या ठिकाणी कव्हर करतोय, जो ऑफ स्लिपला होता, शॉर्ट थर्डमॅनला होता. आणि बघा त्या ठिकाणी किती निराश झालेत सर्व खेळाडू की झेल का सोडला, कसा सोडला. आता काही कारण सांगू शकत नाही, कारण सूर्यदेवता आता विपक्ष दिशेला चालले, परंतु इथे दोघांना पण जीवनदान मिळालंय हे तितकंच खरं आहे. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला विजय पारधी. दोघांमध्ये व्ही आहे, व्ही फॉर विक्ट्री. आणि धावसंख्या आता 17 आहे, 17. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हाय बॅकलीचा वापर करतो, परंतु चेंडूला मिडल करत नाही. त्या ठिकाणी चुकी अशी होते की विशाल हा बॅट्समन चेंडूच्या मेरिटनुसार चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. त्याचं पदलाली तर फूट वर्किंग नाहीये. क्रिकेटरचं फूट वर्किंग, मोबाईलचं नेटवर्किंग फार महत्वाचं असतं. नेटवर्क आणि फुटवर्क नसेल तर काहीच होत नाहीये, मजा येत नाही, काहीच चालत नाहीये. यावेळेला विजय पारधी चालणार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन आणि विकेटच्या वरून फेकला षटकार. में खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो, हिम्मत ना टूटे और तकदीर ना रूठे, बस मजबूत इतना अपना इरादा करो. तुमचा इरादा मजबूत पाहिजे की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, मी ते करू शकतो. आधीच्याने काय केलं ते मला माहिती नाहीये, मी काय करू शकतो हे मला माहिती आहे. ते मला आता प्रेक्षकांना दाखवायचंय, कारण माझ्या संघावरती इथे अगदी खराब वेळ आलेली आहे आणि खराब वेळ आल्यानंतर मला माझ्या स्वतःची साथ द्यायची आहे. म्हणतात ना की हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो, लेकिन जीतना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपने आप से हो. तुमची स्वतःची लढाई स्वतः सोबतच असं पकडून चालायचंय. पैज लावायची तर स्वतःच्या सोबत लावायची आहे. ती पैज लावतोय विजय पारधी, ज्याने अनेक खेळी साकार केल्या आहेत आणि तो तळपलाय आणि सामना सुद्धा रंगवतोय. धावसंख्या पोहोचलीये 24 वर. टार्गेट 71 धावांचा असताना श्रीरामपूर जांभूळपाडा संघ इथे अग्रेसर होतोय, पुढे आगेकूच करतोय, स्वतःच्या संघाला पुढे घेऊन चालतोय विजय पारधी. सोबतीला विशाल. चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण टार्गेट मोठं दिले ते म्हणजे DSG आमने संघाने, प्रसाद पाटील साहेबांचा संघ. अजून एक षटकार जर मारला तर गोरखजी पाटील आमचे पाहुणे, त्यांच्याकडून विशालला मिळतील 500 रुपये. पण तू विजय खेळतोय सर, विजय स्ट्राईकला आहे. हा फुल टॉस फेकून दिलाय चेंडूच्या खाली घुसून आणि फटका मारलाय कसून. चेंडू राहिला पारधी पुणे चमकलाय. पूर्णपणे संघाचं सूत्र, संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन चाललाय. जांभूळपाडा संघ पुढे निघून चाललाय. म्हणजे 30 धाव संख्या आतापर्यंत, 30 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात फक्त 6 धावा. हनुमानजी काय, हनुमानजी पारधी आमच्या मध्ये बसलेत, आज ते आराम करतायत. हो, या वेळेला चेंडू पाहायला जाईल आणि पंचांनी हा लिगल ठरवून षटक संपल्याचा इशारा केलेला आहे, परंतु इशारा काफी है समजने वाले को. विजय पारधीने इशारा दिलाय. तर इथे मात्र आपण पाहू शकता या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय हनुमानजी पारधी साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया.
तर विनंती असेल महेंद्र कांबेरे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. टॉस साठी या. ओ हॅमर्ड केलंय व्ही सेप मध्ये. केजी स्पोर्ट्स रायतेचा कॅप्टन आणि एमडी स्पोर्ट्स कोसले. सन्मान्य गुरुनाथजी फिरंगे साहेबांना विनंती आहे, आम्ही हा टॉस आपल्या शुभ हस्ते करू इच्छितो. राजीव सर टॉस घ्या आपण. टॉस होतो एका बाजूला आणि एका बाजूला सामना सुरू आहे. बैठी शॉट माझा पहिला ड्राईव्ह केले, स्कोर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन कव्हर करतायत. फेकी झाली सुरेख आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते पाहू शकता आपण महत्वाच्या सामन्यासाठी महत्वाचे पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉक्स मध्ये. भावपूर्ण श्रद्धांजली आमचे सन्माननीय अंकुश दादा कोंडू कांबेरे आपल्यातून निघून गेले. त्यांच्या स्मरणाला इथे आपण प्रित्यर्थ करतोय, त्यांना स्मरणात घेतोय आणि टॉस इथे झालाय. केजी स्पोर्ट्स रायते संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. धन्यवाद गुरुनाथजी फिरंगे साहेब आणि सर्व पाहुणे आमचे. यावेळेला लाऊड अपील हाऊस दॅट हिट्स विकेट. आहे तिसरा हा चेंडू होता भावेशचा. भावेश जोशी बॉलिंग करतोय, सेकंड स्पेल मध्ये आलाय. संघासाठी तिसरा षटक हाताळतोय. धावसंख्या 32 वर आहे. 71चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी, परंतु आता जवळपास 2.5 षटकं समाप्त झालेत. आपल्यामध्ये सुनील शेठ दळवी सुद्धा आहेत आपल्या व्यासपीठावर. त्यांचा संघ आता उतरणार आहे ज्याने एक सलामीचा सामना जिंकलाय. बादशाह 11 स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान संघाला पाणी पाजलं, आसमान दाखवलं, धूळ चारली एमडी स्पोर्ट्स कोसले संघाने. हो बॅकअपचा वापर आणि तितकाच चांगला फटका सजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, तुफानी षटकार. हा अकेश पारधी, माफ करा अकेश लिया, तेच म्हटलं श्रेयष्टी कशी काय बदलली. अकेश पारधी आहे. दोन्ही पण आकेशचे जांभूल पडायचे आहेत, परंतु जबरदस्त या ठिकाणी फटका बनवला. अगदी अडवा झाला, क्रॉस बॅटेड फटका सजवला, फुलटॉसला फेकून दिलं आणि धावसंख्या 38 वरती रंगलेली आहे. सामना सुद्धा रंगतोय प्रेक्षक हो. निमित्त सरपंच चषक 2025 आम्ही ओझोरलीकरांच्या वतीने ही स्पर्धा आणि पूर्णपणे बघा स्पर्धेकडे पुढे सर्वांचं लक्ष लागलंय. ऑनलाईन पेक्षा सुद्धा इथं वाढतायत. आमची ट्रेंड क्लिक लाईव्ह वाहिनी कुणाल म्हात्रे साहेबांची, ज्या वाहिनीला मागच्याच वर्षी अक्षरशः सिल्वर बटन प्राप्त झालंय. 1 लाखाच्या वरती ज्यांचे सबस्क्रायबर झालेत आणि आमचे मायबाप प्रेक्षक सुद्धा क्रिकेटचा सामन्याचा आनंद घेत आहेत. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा पूल केलाय. हा पॉवरफुल असेल की अनसक्सेसफुल असेल. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद आकेश, ज्याने षटकार खेचून इथे आशा उचवल्या होत्या, त्याला लगेचच भावेश जोशीने रिटर्न तिकीट काढून दिलंय. बॅक टू द पॅव्हलियन.
मोह दिला होता बॅट्समनला फटका मारण्यासाठी, परंतु जशी फिल्डिंगची सजावट केली होती, जसा सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अडकवलं विशालला आणि विशाल बाद झाल्यानंतर मिस्टर करण मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या 38, लक्ष्य 71 धावांचं. गुरुनाथ पाटील साहेबांकडून बक्षीस, जर करणनी षटकार मारला तर 500 रुपये. आणि करण आलाय मैदानामध्ये. 38 धावसंख्या झाली, 71चं टार्गेट आहे. यावेळेला 33 धावांची अजून गरज आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन लेमन कट विकेट किपरच्या मागे कव्हर केलं जात आहे आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालं. तिसरं. आता 12 चेंडूमध्ये आपल्याला 33 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 16.50. अवघड नाहीयेत, अशक्य नाहीयेत. तुम्हाला ते शक्य करायचं आहे. थोडंसं कठीण झालंय, समीकरण कठीण झालंय, परंतु अनेक असे इतिहास सांगतात आपल्याला की तुम्ही 6 चेंडूंमध्ये 36 धावा सुद्धा सकाळीच बघितला की आपण काय जबरदस्त त्यांनी फटकेबाजी केली ती भावेशने पिसे संघाच्या अक्षरशः तुटून पडला होता. तसा तुमच्या आता स्मरणामध्ये तुम्हाला युवराज सिंग आणि त्या भावेशला घ्यावं लागेल, भावेश पवारला घ्यावं लागेल. ती पॉवर दाखवावी लागेल. ती पॉवर विजय पारधीकडे आहे, ती पॉवर करणकडे सुद्धा, किरणकडे सुद्धा आहे, करणकडे सुद्धा आहे. आणि ते 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. हा षटक फार महत्वाचा असेल. या षटकात 15 ते 20 धावा कशा करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आमने संघ जर या षटकामध्ये चांगलं कव्हरअप करतोय, चांगली बॉलिंग टाकतोय आणि फक्त 10च्या आसपास धावा देतोय, तर हा सामना महाग होऊन जाईल, अवजड होऊन जाईल तो म्हणजे जांभूळपाडा संघाला. परंतु दोन्ही पण प्रेक्षक संघ कॅलिबर आहेत. दोन्ही संघांमध्ये ती कॅपॅसिटी आहे. ज्यांच्या अनेक स्पर्धा आपण अनेक सामने पाहत असतो, एक से बढ़कर एक खेळ होत असतो. आणि जो विकेट किपर आहे ना प्रशांत चोरगे, तो स्वस्तात बाद झाला. पिवळ्या टोपीवाला अक्षरशः तो हाहाकार माजवतोय. अगदी हायेस्ट रन स्कोरर होता IPL मध्ये, आमने प्रीमियर लीग मध्ये, पण तो स्वस्तात बाद झाला. LBWच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी बघायचंय विजय पारधीच्या हातात बॅट आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आहे मिस्टर रवींद्र. हो, पहिला चेंडू दबावात्मक बचावात्मक टाकण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. गोलंदाज मयूर आहे त्या ठिकाणी, नॉट रवींद्र, मयूर आहे. मयूरचा हा तो चेंडू मयूर पंखाप्रमाणे त्यांनी पसरून टाकला होता, पण तो जास्तच पसरला आणि वाईटच्या माध्यमातून अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 39 वर आता 32 धावांची गरज. 12 मध्ये पुनर्वसन केलं बघा. फिल्डिंगची जमावट सजावट केली जाते. प्रशांत चोरगे गेलाय ऑफ साईडला आणि फ्लाइंग स्लिपला तिकडचा फिल्डर घेतलाय. पुन्हा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन, ओ या वेळेला स्वीपचा प्रयत्न का केला. धावी दांडी गोल होते, बेस उडवलेत. गरज होती का फटका मारण्याची. विजय पारधी बाद. आहेत, चांगलं कलेक्शन आहे, परंतु हा फटका चुकीचा मारला. विजय पारधीकडे याची कॅपॅसिटी, इतकं त्याकडे फटके आहेत की तो सरळ कुठेही फटके मारू शकतो, पण तो त्याला ही विनाशकाले विपरीत बुद्धी का सुचली हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून म्हणतात की विनाशकाले विपरीत बुद्धी. सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे उजवलीचे सर्वांनी यायचे. आपली स्पर्धा आहे, आपल्याला आयोजक बोलवत आहेत. आपली स्पर्धा आहे, आपण व्यासपीठाकडे या. ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक समाजसेवक आमचे पूर्ण उजवली आणि पंचक्रोशीतील सर्वांनी यायचं आहे या व्यासपीठाकडे. आम्ही आपली वाट बघतोय, परंतु मस्त पद्धतीने विकेटचं पतन केलं गोलंदाज मयूरने. पहिला वाईट टाकला, असं वाटलेलं की त्याची दिशा भरकटली, परंतु नाही. त्याने एक म्हणतात ना की एक मोह दिला होता आणि लगेचच त्याने दुसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी दांडी गोल केली. स्वीपच्या नादामध्ये विजय पारधी तिथे फसला गेला आणि सामना सुद्धा फसलाय आता जांभूळपाड्याचा. लेफ्ट हँडर आला मिस्टर सुरेश पारधी. कोण विसरेल सुरेश पारधीला. अगदी तगडा खेळाडू आहे, परंतु आता तो मिडल ऑर्डरला आलाय. सुरेश पारधी मध्ये खूपच ठासून भरलेली ताकद आहे, क्षमता आहे, जो अनेक महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन आलेला आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स लीग मध्ये सुद्धा मी त्याला स्वतः मैदानात स्टेडियम मध्ये पाहिलंय त्याचा खेळ. सुरेश पारधी, भिवंडी एक्सप्रेस, जांभूळपाडा एक्सप्रेस असं ज्याचं नाव आहे तो सुरेश पारधी, ज्याच्या हातात बॅट आहे. जर त्याची बॅट चमकली तर नक्कीच इथे धावफलक चमकेल आणि विजयाकडे वाटचाल करेल. धावसंख्या आता 39 आहे, अजून 32 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये. चेंडू ते आता वाढतोय,
धाव सुद्धा इथे वाढते. वाईटचा इशारा पंचांचा. वाईटची परवणी मिळते. काहीतरी इथे लक फॅक्टर ऑन आहे. धावसंख्या 40 झाली आहे. 31 अजून धावांची गरज. 31 धावांची गरज 10 चेंडूमध्ये, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 3.10 धावांची गरज. सी द बॉल, हिट द बॉल. जिकडे वारा तिकडे मारा ही नीती वापरावी लागेल सुरेश पारदीला. तयार आहे. हा फुलटॉस स्ट्रेट मारलाय आणि त्याने झेल टिपला गेलाय. फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं. एफर्टलेस फटका मारण्याचा प्रयत्न केला. सुरेश पारदी बाद होतोय. बॉलिंग करतायत गोलंदाज इथे. जशी फिल्डिंगची जमावट केली प्रेक्षक तसे ते झेल देण्यास भाग पडलंय. मोठे फटके जसे आधीच्या इनिंग मध्ये आले होते असं वाटलं होतं की तो धावफलक 70च्या आसपास जाईल, परंतु काय नंतर फटकेबाजी केली. सॉलिड फटकेबाजी केली भावेश जोशीने. आपण पाहिलं 2 षटकार मारले. त्याआधीची मॅरेथॉन इनिंग साकार केली. देवेंद्रने अक्षरशः हल्ला बोल केला होता, हाहाकार माजवला होता. तसा कोणी इथे अवतरलाच नाहीये. अजय पारधी नाही, सुरेश पारधी नाही, विजय पारधी नाहीये. आकेश पण लवकर गेला, सचिन सुद्धा लवकरच गेला आणि आता मात्र टेलेंडर आलेत. आता अशा मात्र निमुळत्या झाल्यात, मावळलेल्या आहेत. अशा उंचवले त्या आमने संघाचे आमचे प्रसाद सेठ पाटील आता खुश झाले असतील, जे चांगले क्रिएट करतायत, चांगले क्रिएशन्स आहेत त्यांचा इलेक्ट्रॉनिक मीडिया. ते अक्षरशः छपाईचे मास्टर आहेत. तर ते नोटा छापत नाही बरं का, ते टी शर्ट्स वगैरे छापतात, स्कोरबुक छापतात आमचे प्रसाद सेठ पाटील. DSC स्पोर्ट्स अँड क्रिएशन्स फ्रॉम आमने. तर इथे धावसंख्या स्थिर आहे. 40 वर नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये वंश. यावेळेला हा ऑइड वार्करचा प्रयत्न होता आणि त्याला हाय बॅकलेट माझा प्रयत्न आणि नॉन स्ट्राईकला पोहोचले, स्ट्राईकला सुद्धा पोहोचले. षटक संपल्याचा इशारा बहुतेक 22चा इशारा येस पंच करतायत. तेच पॉज घेतला होता मी की षटक कसं काय संपलं, कारण वाईट 2 पडलेत. 22च्या माध्यमातून 1 धाव इथं पूर्ण झाली. 41 धावा आणि 30 धावांची आता गरज. वाईटला ना गोल करत जा, आपण तो काउंटिंगला नाही घ्यायचा. गोल करा, गोल मारा. किती बॉल झाले? 4. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 30 अशक्य नाहीये. अशक्य ते शक्य करावं, शक्य ते सहज सोपं साध्य करावं असं म्हटलं जातं. कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. तुम जो सोच सकते हो तुम कर सकते हो, और तुमने जो आज तक नहीं सोचा है वो भी आप कर सकते हो. सिर्फ सोच के देखो, सितारे बदल जाएंगे. अरे नजर बदलो, नजारे बदल जाएंगे. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि पाहतोय आपण तिथे घटना घडली, ऍक्सिडेंट झालं आणि फलंदाज बाद, रन आउट. आमने कृपया आपण व्यासपीठाकडे यायचे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. बिपिन फ्रॉम आमने. बिपिन सेठ या. आपल्याला आपले मित्र बोलवत आहेत. गोरखनाथजी पाटील बोलत आहेत. इथे विकेटचं पतन झालं. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या इथे 42 आहे. 29 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 7. जिंकण्यासाठी टीम जी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला सामना महाग झाला, अवघड झाला. त्याचं कारण की हराकिरी केली. बॅटिंग लाईनअप चांगली होती परंतु खराब शॉट मारले आणि हा अभ्यासपूर्ण इथे खेळ केलाय DSG आमने संघाने. प्रसाद सेठ पाटील साहेबांनी मस्त संघ इथे पाठवलाय. हो, यावेळेला खूपच दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अगदी वाईड यॉर्कर टाकला आणि षटक संपल्याचा इशारा संजय सुतर सरांचा. आणि अशा प्रकारे प्रेक्षक षटक समाप्त झालं. आता मात्र इथे 6 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची गरज टीम श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. DJ सोन्या. तर प्रेक्षक आपण पाहताय सरपंच चषक 2025. आम्ही ओझरलीकरांच्या वतीने स्पर्धा आणि या सामन्यामध्ये असं वाटलेलं की रंगत वाढेल, परंतु एकतर्फी सामना इथे सरकतोय, परंतु अजून संपलेला नाहीये. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडावे असे रंग बदलू क्रिकेट असं म्हटलं जातं आणि त्या खेळामध्ये आता असेल काय दडलेला असेल.
अल्पेश आहे आणि नवीन गोलंदाज मिस्टर रॉकेश. या रॉकीने APL मध्ये आमने प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः केसांवरती फार खर्च केला होता. बिपिन सेठ वेलकम, या आपलं हार्दिक स्वागत सरचे स्वागत करतोय. यावेळेला उडवलाय मिस स्ट्रोक आहे, स्वतः रॉकी जातोय, रॉकस्टार आहे, झेल सोडला नाहीये. येस दॅट्स इट, फलंदाज बाद. आमना संघ सुद्धा विजयाकडे वाटचाल करतोय असं चित्र पाहायला मिळतं, कारण आता अवघड झालाय सामना, अवघड झालाय. चेंडू 5 शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पाहतोय आपण अजून 28 धावांची गरज. टीम धावसंख्या झाली 42, 29 धावांची गरज. यस, धावसंख्या स्थिर आहे आणि नवीन फलंदाज अक्षरशः टेलेंडर वासुदेव आलेले आहेत. शेवटचं विकेट, 9 विकेट डाऊन झाले. क्या बात आहे, ऑल आउटची नामुष्की ते उडवलेली आहे श्रीरामपूर जांभूळपाड संघापुढे. आणि या रॉकीची मुलाखत घेतली होती आमने प्रीमियर लीग मध्ये, तर म्हणाला की सर मी आपल्या स्पर्धेसाठी केसांसाठी मी 3,000 रुपये खर्च केलाय जेंट्स पार्लर मध्ये जाऊन. आणि त्या रॉकीने ती चमकदार कामगिरी सुद्धा केली होती. त्याचे आता केस थोडेसे जरा भुरे झालेत, पण तो त्या अक्षरशः गोल्डन होते त्यावेळेला आणि त्याने मस्त पद्धतीने कार्य केलं होतं. रॉकी चमकला होता, पारस चमकला होता आणि विश्वाल केरे साहेबांचा कनिष्ठ सुद्धा चमकला होता त्या APL मध्ये. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन टाकतोय, खेळवतोय फास्ट बॅट्समॅनला. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मामा बनवतोय रॉकी समोरच्या वासुदेवला. अक्षरशः वासुदेव फक्त हवेमध्ये बॅट फिरवतात, कारण काय करणार, टेलेंडरकडे जास्त बॅट नसते. आधीच्या महत्वाच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि जांभूळ पडा इथं आता विजयाकडे नव्हे तर पराजयाकडे वाटचाल करतोय. पुढे सरसावले, फ्लाय द्यायचा प्रयत्न. ही क्वालिटी आहे रॉकीची क्वालिटी आहे, जो कसाही चेंडू वळू शकतो. चतुर बिरबल आहे, ज्याला अनेक नावं दिली होती. जबरदस्त ज्याची फिल्डिंग आहे, बॉलिंग आहे, बॅटिंग सुद्धा अगदी. तो इथे स्वस्तात बाद झाला. तो आणि प्रशांत चोरगे जबरदस्त फलंदाज आहेत आणि भावेश जोशी. ओ दांडी गोल क्लीन बॉल, ऑल आउट. काय जबरदस्त बिपिन सेठ, आमना संघाने काय तगडा इथे विजय प्राप्त केलाय. अभिनंदन अँड हार्ड लक जांभूळपाडा, हार्ड लक. गोरखनाथजी फिरंगणे साहेब, गोरखजी पाटील, गुरुनाथजी फिरंगणे, आपलं हार्ड लक.